ज्या मान्यवराचे अथवा खेळाडूचे असेल तर ते आपण व्यवस्थित पार्किंग झोन मध्ये पार्क करायचे, कारण की सामना सुरू होण्यासाठी वेळ लागतोय, कारण की तिच्या ग्लास आहेत त्या खेळाडूंच्या डोल्यावर येत आहेत। अगदी 8070 मला वाटतं गणेशजी ठाकरे यांची गाडी आहे। अष्टविनायक ठाकूरबारा संघाचे खेळाडू दोन वेळा गुरुदत्त मानकुली संघ या स्पर्धेच्या माध्यमातून अंतिम सामना केलेले आहेत। 24-2-2016 आणि 23-2-2019 पिंपलगर आणि कामतगड विरुद्ध। गेम ऑन। गोलंदाज सुधीर पहिल्या चेंडूवर झेल उडालाय, झेल सुटलाय। जयदास माली याच्याकडून चुकी। शॉट थर्डमॅन वर यष्टीरक्षकाच्या मागे अगदी झेल व्हायला हवा होता, मात्र झेल ड्रॉप झालेले आणि जीवनदान कोणाला मिळाले तर अनिल या फलंदाजाला। अनिल कडे देखील चांगली फलंदाजी करण्याची क्षमता आहे आणि अगदी पहिल्या चेंडूवर बाद करण्याची संधी चालून आली होती। एका धावीने आपलं संघाचं आणि वैयक्तिक खातं अकाउंट ओपन केले। मानकुले आणि वेताल कोपर असा सामना मैदानामध्ये सुरू आहे। इथे आडव्या बॅटनं फटका खेळलेत, बघूया। जयदास माली चेंडूला उचलून फेकी करतोय। एक धाव कंप्लीट झाली आहे। दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावीने आपलं खातं अकाउंट ओपन केलेले आणि धावसंख्या पोचते ती 2 वर। गोलंदाज सुधीर आणि यांच्यासाठी स्टँड अँड डिलिव्हर अँड अनसम अगदी व्हीआयपी डाइस अँड समोर खेळलेत। 1 बाउन्स चेंडू सीमा पार। रणजित त्याचा प्रयत्न सफल। चेंडू जातोय 4 धावांसाठी चौका। अगदी बघा 0 धावसंख्येवर बाद करता आला असतं अनिल म्हात्रे यांना, मात्र जयदास यांनी झेल सोडला होता शॉर्ट फाईन लेग वर, शॉर्ट थर्डमॅन वर आणि तिथून आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून 2 चेंडू मध्ये 5 धावा आलेले आहेत। पुढील चेंडू या ते फटका केलेत, मिस टाइम आहे। बघूया कव्हर पॉइंट मधून चेंडूला उचलले, एक धाव अगदी चपलाईने पूर्ण केली। धावसंख्या जाऊन पोचते ती 7 वर। 6 वर खेळतायत अनिल म्हात्रे आणि किशोर यांनी एका धावीने त्यांना साथ दिली। बघूया 4 चेंडू मध्ये 7 धावा, 1 चौकार आणि 3 सिंगल। डावपुऱ्या फलंदाजासाठी राऊंड द विकेट। या इथे फुलटॉस ऑन साइडला चेंडू खेळलेत। मिड विकेट वरून चेंडू डीप मिड विकेट डिझाईन कडे जातोय। राहुल तिथे उपस्थित आहे। 2 धावा पूर्ण केलेत। 2 ने धावसंख्या वाढून झाली ती 9। 5 चेंडू मध्ये 9 धावा। पहिल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल। 9 धावसंख्या। किशोर येथे शपल क्रॉस झालेत। ऑन साइडला चेंडू टर्न केले, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे। इथे तिसरी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आता फलंदाज किशोर धावचेत बाद। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक सांघिक यश मिळवलेले धावबाच्या स्वरूपात आणि धावसंख्या खर्च झालेले त्या सुधीर यांच्या गोलंदाजीमध्ये 11। 1 बाद 11। अगदी हा सामना पाहण्यासाठी आमच्या मानकुली गावचे शिवसेना शाखा प्रमुख भरत रामदास माली
गुरुदत्त मानकुली संघाचे खेळाडू देखील आहेत आणि सध्या ते व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. चला फलंदाज शेखर येत आहेत. बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी संघातील एक अष्टपैलू खेळाडू सुनील याला पाचारण केलेले संघनायक राहुल माली यांनी. शेखर येत आहेत. अगदी या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून भूषण जगन म्हात्रे यांच्याकडून शूज देखील देणार आहोत. त्यानंतर एक उत्कृष्ट ट्रॉफी बीजेपी शाखा अध्यक्ष रांजनोली जगन्नाथ झिपरे म्हात्रे यांच्याकडून. गोलंदाज सुनील पहिल्या 6 मध्ये 11 आलेले आहेत आणि बघूया अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील दोन्ही संघांनी आपणाला जी रिपोर्टिंग करायची आहे श्याम स्पोर्ट धामणगाव आणि गावदेवी अंजूर. राऊंड द विकेटनी पहिला चेंडू ऑफसाइड डिझन मध्ये केले. चांगली फेकी, एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 12. आज तानाजी माली 12 मॅनच्या भूमिकेत आहेत. रुपचंद्रदा माली देखील प्ले मध्ये नाही आहेत. बघूया जे 11 उतरलेले आहेत त्यांनी मात्र आपलं काम करून दाखवायचंय. इथे फटका उडवलाय चेंडू हवेमध्ये. कमलाकर माली चेंडूच्या खाली आणि चांगला झेल. शेखर याची खेळी होते समाप्त. 12 या धावसंख्येवर दुसरा धक्का वेताल कोपर संघासाठी. संदीप येतोय क्रमांक 4 वर फलंदाजीसाठी. 2 बाद 12 धावा. प्रथम फलंदाजी करताना वेताल कोपर संघ आपण पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय गुरुदत्त मानकुली संघाचे संघनायक राहुल माली यांनी स्वीकारलेला आहे. बघूया सुनील राऊंड द विकेटनी अनिल म्हात्रे यांच्यासाठी षटकातील पुढील चेंडू. येथे ऑन साइडला चेंडू खेळले. बघूया राहुल आणि गुरुनाथ माली यांना चेंडू बीट करून सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. बघा अनिल याचा पहिल्या चेंडूवर झेल ड्रॉप झाला होता आणि तिथून आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय 2 चौकाराचं 11 धावा. 5 चेंडू मध्ये 11 धावा. अगदी पहिल्या चेंडूवर बाद करण्याची संधी होती. पुढील चेंडू सुनील याचा पुल लाईन डिलिव्हरी. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू. यष्टीरक्षक संदीप करून चांगलं यष्टीरक्षण. डॉट चेंडू. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 4 चेंडूंचा खेळ पूर्ण. झेल उडालाय रणजित आणि अप्रतिम झेल. अनिल म्हात्रे याला बाद करण्यात अखेरकार यश आलेले आहे. गोलंदाज सुनील याला चांगला झेल टिपला होता काऊ कॉर्नर रिजन मध्ये रणजित माली याच्याकडून. आणि वेताल कोपर संघाला लागलेला तिसरा धक्का 16 या धावसंख्येवर.
बघूया. अगदी मी तर म्हणेन की पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 11 धावा गेल्या होत्या त्या 11 धावांवर कुठेतरी पांघरून टाकण्याचं काम सुनील माली याच्याकडून 5 चेंडूमध्ये 2 गडी बाद आणि 5 धावा आतापर्यंत खर्चित केली आहेत. सँडी याच्यासाठी अगदी जंटल पुश सरळ बॅटने चेंडू खेळलेत. सुधीर चेंडूला उचलतील फेकतील. एक धाव कंप्लीट. एका धावेने इथे दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 बाद 17. अगदी सुनील यांनी जर आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिले. एक चौकार आला. 2 गडी देखील बाद केले. शेखर आणि अनिल तीन बाद 17 12 चेंडू मध्ये. आणि आता सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज राहुल येतोय. 2 वेळा या क्रीडानगरी मधून गुरुदत्त मानकुली संघ अंतिम सामना खेळलेले आहेत या आधीच्या या स्पर्धेतून. अगदी आपण जर विचार केला तर 24/2/2016 रोजी पिंपळगड संघाविरुद्ध अंतिम सामना खेळले होते. त्यानंतर 23/2/2019 कामतगड संघाविरुद्ध. अगदी 2 वेळा अंतिम सामना या स्पर्धेच्या माध्यमातून खेळल्यात. बघूया 2022 मध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल गुरुदत्त मानकुली संघ. समोर फलंदाज संदीप, गोलंदाज लॉंग रनअपनी राहुल माली व्हीआयपी डाईस एंडच्या टोकाकडून ओव्हर द विकेटनी मार्गस्थ होईल षटकातील पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये अप्रतिम. पहिल्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची संधी नव्हती फलंदाज संदीपकडे धाव घेण्यासाठी. चांगला चेंडू. अगदी या चेंडूंची अपेक्षा असेल सहकार्यांना आणि पाठीराख्यांना. इथे फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू चाललाय सीमारेषेकडे 4 धावांसाठी. पंच भाऊ पाटील सरांचा इशारा चौकार. ती 21. मित्रांनो आपण पाहतात गावदेवी 40+ व जयरी स्पोर्ट रांजणोली आयोजित केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून दुपारच्या सत्रातील पहिल्या फेरीची तिसरी लढत. विनोदजी ठाकरे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उद्योग आघाडी आणि भिवंडी ग्रामीण युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिनजी ठाकरे यांची देण. इथे शॉट थर्डमॅन वर चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेले आहे तिसऱ्या षटकातील. राहुल माली मिस टाइम फटकाय. यष्टीरक्षक सुनील चेंडूच्या खाली. उमेशाची केली समाप्त. स्पोर्ट धामणगाव. चला पुढील दोन्ही संघांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करायची. बघा 8 चेंडूंचा खेळ फर्स्ट इनिंग मधलं शेष आहे आणि पुढील संघांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच पुढील संघांमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. गावदेवी अंजूर आणि श्याम स्पोर्ट धामणगाव. आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण खेळणार आहोत. रोहित
रोहित आलेले आहेत. अगदी चांगला चेंडू, डॉट बॉल. राहुल यांनी देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्यांनी 5 दिल्यात. सुनील यांनी देखील 6 दिले होते, 2 बाद फलंदाज केले होते. राहुल यांनी 5 चेंडूमध्ये 5 धावा दिल्यात आणि एक उमेश यांना बाद करण्यात यश मिळवलेले आहे. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू शेष. गोलंदाज राहुल ओव्हर द विकेट. रिव्हर्सिपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झाले होते. यष्टीरक्षक सुनील देखील बीट. एक धाव बाईच्या स्वरूपात. अशा 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय 4 बाद 23. बघा, सुधीर यांनी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 दिल्या. त्यानंतर सुनील आणि राहुल यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा दिल्या. चांगली वापसी करून दिलेली आहे आपल्या संघासाठी असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी 18 चेंडूमध्ये 23 धावा आणि 4 फलंदाज बाद झाले आहेत वेताल कोपर संघाचे. पुढील दोन्ही संघांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. चालू सामन्यातील पहिल्या डावातील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव आणि गावदेवी अंजूर. बघूया शेवटचा आणि अंतिम षटक. मला वाटतं संदीप माली थोडीशी इंजर्ड आहेत आणि चौथं षटक हाताळण्यासाठी रणजित याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. बघूया की वेगवान गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. रणजित याला देखील संधी दिलेली आहे आणि संधीचं सोनं करावं लागेल. कारण की या सामन्यातून जर चांगली गोलंदाजी केली, सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यातून देखील संधी दिली जाईल. वेलकम रवींद्र तरेसर आणि विजयजी पाटील. गावदेवी भादवड संघाचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विजयजी पाटील आणि रवींद्र तरेसर. आपलं देखील शाब्दिक सुमनानी सहर्ष स्वागत आहे विनोदजी ठाकरे आणि सचिनजी ठाकरे यांच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम षटक. चपल क्रॉस झाले होते. अगदी चेंडूची लाईन आणि लेंथ चांगली होती. वेगवान चेंडू हाताळला होता. तानाजी माली देखील खुश आहेत आपल्या सहकार्यांवर. चेहऱ्यावर हास्य मुद्रा. निश्चितच आज भारतदादा माली देखील मंचावर उपस्थित आहेत. मानकुली गावचे शिवसेना शाखा प्रमुख आणि गुरुदत्त मानकुली संघाचे खेळाडू हे देखील आज आपल्या संघाच्या बरोबर हा सामना पाहण्यासाठी स्वर्गीय वसंत ठाकरे क्रीडानगरीमध्ये व्यासपीठावरती उपस्थित आहेत. धन्यवाद. पुढील चेंडू रणजित याचा हा चेंडू आणि अगदी ते फलंदाज पायचीत बाद. चांगली सफलता. अगदी फलंदाजाला विकेट टू विकेट चेंडू हाताळला होता. चेंडूंनी बॅटचा संपर्क झाला नव्हता आणि फलंदाज पायचीतच्या स्वरूपात बाद झाले. संदीप याच्या रूपाने लागलेला वेताल कोपर संघाला 5वा धक्का. चांगली गोलंदाजी. रणजित याच्यावर आज विश्वास दाखवला आणि पहिल्या 2 मध्ये 1 बाद, एकही धाव नाहीये. पुढील चेंडू राऊंड द विकेट. अरविंद आलेले आहेत. मिस टाइम फटका आहे टी शर्ट सर्कल मध्ये. बघूया यष्टीरक्षक सुनील चेंडूला उचलतोय आणि एक खास धावेवर समाधान. रोहित यांनी स्ट्राईक स्वतःवर राखून ठेवलेली आहे. अगदी तिसऱ्या चेंडूवर 1 धाव खर्चित करतोय रणजित. एकूण धावसंख्या वेताल कोपर संघाची 5 बाद 24. सुधीर यांना सोडला तर अगदी सुनील, राहुल आणि रणजित यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुढील चेंडू रोहित यांच्यासाठी अगदी परफ्यूम डिलिव्हरी. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. अगदी खेळपट्टीचा अंदाज बांधलेला आहे रणजित यांनी. बघूया आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त 1 धाव दिलेली आहे.
24 धावा झाल्यात. या इथे स्वेर मारा अगदी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, लाईन चुकीची. पंचांच्या दोन्ही हात समांतर, धावील वाईटचे स्वरूपात धावांतर. एका धावीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 25 धावा झाल्यात. 22 चेंडूंचा खेळ पूर्ण. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. गावदेवी अंजूर आणि श्याम स्पोर्ट धामणगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांनी सर्वप्रथम आपली रिपोर्टिंग करा. आणि इथे दांडी गुल, अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता, बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकला होता. फलंदाज रोहित, ट्रिपल अचित बाद. अगदी शेवटचा आणि अंतिम चौथं षटक काय रणजित गोलंदाजी करतोय, ज्याला नेहमीच क्रिकेट मधून म्हटलं जातं स्लो ओव्हरचं हाणामारीचं षटक. आणि हाणामारीच्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी रणजित माली याच्याकडून. अगदी आतापर्यंत एक वाईट आणि एक धाव असे एकूण 2 धावा दिलेली आहेत 5 चेंडूमध्ये, आणि 2 फलंदाज बाद केलेले आहेत. मनोर येत आहेत शेवटच्या आणि अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी. फलंदाज मनोहर. बघूया शेवटचा चेंडू शेष आहे. रणजित याचं खरोखर आज कौतुक करावं तेवढं कमी आहे. 5 चेंडूमध्ये 2 धावा, 2 फलंदाज बाद. पहिल्या डावातील शेवटचा चेंडू. इथे गती परिवर्तन, स्लोवर चेंडू आणि सुनील एक झेल ड्रॉप करतोय. बघा सुनील याच्याकडून अशी चुकी खूप कमी वाले पाहायला मिळते. इथे फलंदाज मला वाटतं धावबादच्या स्वरूपात बाद झालेत. 1 धाव कंप्लीट आहे आणि धावसंख्या झाली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर. वेताल कोपर संघ प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर 6 बाद 26 आणि विजयासाठी 27 धावांचं लक्ष्य आहे गुरुदत्त मानकुली संघासमोर 24 चेंडू मध्ये. वेलकम विकी माली. चला गावदेवी अंजूर आणि श्याम स्पोर्ट धामणगाव दोन्ही संघांनी आपण आल्याची रिपोर्टिंग अल्पेश गायकवाड यांच्याकडे करायची आहे. बघूया जेव्हा दुसऱ्या डावाला प्रत्यक्ष सुरुवात होईल तेव्हा मैदानामधून कशा प्रकारे धावांचा पाठलाग केला जाईल की चांगली गोलंदाजी होईल या आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर. वेलकम मयेकर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. केंद्रीय पंचायत राज्य मंत्री चषक व स्वर्गीय वसंतराव ठाकरे ट्रॉफी मध्ये श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे एक अष्टपैलू खेळाडू शेखर मयेकर, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला या गावदेवी अंजूर आणि श्याम स्पोर्ट धामणगाव दोन्ही संघांनी सर्वप्रथम आपली रिपोर्टिंग करायची अल्पेश गायकवाड यांच्याकडे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीची शेवटची लढत 2 संघादरम्यान खेळवली जाईल. गावदेवी अंजूर आणि श्याम स्पोर्ट धामणगाव. चला 24 चेंडू मध्ये 27 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील या सामन्याचं धावतं समालोचन मोहनदादा भोईर.
हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। दोन दिग्गज संघामधून मित्र आपण सामना पाहतोय। श्री बेताल कोपर विपक्ष गुरुदत्त मानकुली। प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं श्री बेताल कोपर संघ 4 षटकांच्या अंती 26 धावा करून एक 27 धावाचं मापक लक्ष्य ठेवतो विजयासाठी गुरुदत्त मानकुली संघाला। श्याम स्पोर्ट्स दामणगाव संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर गावदेवी अंजुरे संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे। वेलकम शेखरजी मयेकर यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे। श्याम स्पोर्ट्स दामणगाव संघाचे नामांकित क्रिकेटर शेखरजी तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन बिना विलंब आपण देखील आपलं रिपोर्टिंग करायचं आहे। दामणगाव विपक्ष अंजूर। क्रिकेट फेस्टिवल 2022 स्पर्धेच्या अंतर्गत सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं मनापासून स्वागत। आपण पाहतो मित्रो स्वर्गीय वसंत उदय ठाकरे ट्रॉफी 2022 आणि त्याचबरोबर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री मान्य श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांचा चषक त्यांच्या नावाने या चषकाचं आपण आयोजन पाहतोय। अतिशय भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा मान्य श्री सचिनजी ठाकरे आणि त्याचबरोबर विनोद ठाकरे यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय। तर विजयासाठी एक मापक लक्ष्य आहे। फक्त आणि फक्त 27 धावांचं सलामी जोडी आपण पाहतोय दयानंद आणि कमलाकर। वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटक करतात गोलंदाज अरविंद। तर सलामी जोडी देखील आपण मैदानामधून पाहतोय गुरुदत्त मानकुली संघाची कमलाकर आणि दयानंद। मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज जयवंत माळी मानकुली गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत। जयवंत माळी यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांनी ऑल द बेस्ट केले। धन्यवाद जयवंतजी माळी। सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक करतात गोलंदाज अरविंद। चला प्लीज आपण देखील सामन्याला सुरुवात करायची आहे। क्रिकेट फेस्टिवल 2022 आलेले सर्व मान्यवर व्यक्तींचं उपस्थित पाहुण्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आपण पाहतो क्रिकेटचं बिग इव्हेंट, क्रिकेटचं बिग शो, क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा।
अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं आपण आयोजन पाहतोय। या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मान्य श्री विनोदजी ठाकरे आणि त्याचबरोबर सचिन ठाकरे, मान्य श्री रवींद्र भांबरे, अविनाश पाटील या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटचा बिग इव्हेंट। तर विजयाचं लक्ष 27 धावांचं सलामी जोडी आपण देखील मैदानामधून पाहतोय। सलामी गोलंदाज सज्ज होतो, मारुतो पंचांना क्रॉस करतोय, बॉलिंग ट्रॅकवर अरविंद। पहिला चेंडू फेस करताना मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये मात्र झेल कलेक्ट करता आला नाहीये। शॉट फाईनला आपण पाहिलं होतं इनफिल्ड मधून क्षेत्रफळ तो झेल कलेक्ट करता आला नव्हता। जीवदान मिळते, फलंदाजाला धाव मिळते, संघाला धावसंख्या 1 वर पोहोचते। बिनबाद 1 अशी सुरुवात गुरुदत्त मानकुळी संघाची। थोडासा अपटेकर पद्धती चेंडूचा फलंदाज ऑन साइडला जाते, चेंडूला थोडासा पुल करण्याचा प्रयत्न होता पण टाइम व्यवस्थित सेट झालं नव्हतं। मिस टाइम फटका आपण पाहिला होता अगेन्स्ट। आता मात्र चेंडूवर बॅट मध्ये संपर्क साधता आला तर फलंदाज निश्चित आपण थोडासा पुन्हा एकदा अपटेकर पद्धती चेंडू थोडा शॉर्टेज चेंडू होता, एस्टॅनच्या बरोणी चेंडू गेला होता, फलंदाज शपथ झाला होता। चेंडूला शॉर्ट अँड पुल अँड सक्सेसफुल अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो। दयानंदीच्या बॅट मधून हा चौकार येतोय। खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर। सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं आणि खाली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता, मार्गस्थ झाला होता। 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू मिडविकेट सीमेच्या बाहेर जाणारा दयानंद याच्या बॅट मधून येतोय चौकार। चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते, ती बिनबाद 5। विजयाचं एक मापक लक्ष्य फक्त आणि फक्त 27 धावांचं। सुरुवात देखील अतिशय चांगली आहे, बिनबाद 5। ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं अनद्यप करण्याचा प्रयत्न, चेंडू शॉर्ट पॉइंटला जातो। इनफिल्ड मध्ये आपण चांगली क्षेत्ररक्षण किशोर याच्या माध्यमातून पाहतोय, मात्र तोपर्यंत सहजगत्या एक धाव घेण्याची संधी, एक धावाने संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते। चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील नाणेफेकीसाठी यायचा आहे। अंजूर विपक्ष दामणगाव, फलंदाज शपथ झाला होता, ऑनसाइडचा फटका देखील त्याच्या बॅट मधून सुरेख सुंदर आपण पाहिला। स्क्वेअर ऑफ विकेट, कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये, खाली क्षेत्रामधून चेंडू मार्गस्थ होतोय, चौकार येतोय कमलाकर याच्या बॅट मधून देखील। या चौकार संघात धावसंख्या 10 वर पोहोचते। दुहेरी अंकामध्ये प्रवेश होतोय, धावसंख्या होती ती 10। अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा थोडासा मिस टाइम फटका, चेंडू मिड ऑफला येतोय। 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू आउटफील्ड मध्ये जोपर्यंत कलेक्ट केला जाईल तोपर्यंत सहजगत एक 2 धावा घेण्याची संधी फलंदाजाला। या 2 धावांनी संघात धावसंख्या 12 वर पोहोचते, बिनबाद 12। एक सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट सुरुवात आहे। सर्वात महत्त्वाचा ऍडव्हान्टेज ऑप्शन आपण पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये। 40+ रांजणोळी यांच्या माध्यमातून मित्र आपण हा क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो। एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं अतिशय देखणं आयोजन आहे, कमालीचं आयोजन आहे। केंद्रीय राज्यमंत्री मान्य श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेबांच्या नावानं या चषकाचं आपण आयोजन पाहतोय। दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते, वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज अनिल येतोय। दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते, वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज अनिल, पंचांना क्रॉस करतोय, स्ट्राइक रोटेट करतोय दयानंद।
पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका वरून ते कार्पेट चेंडू जातो एक मिडॉनला एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते. फलंदाज एक धावणी संख्या धावसंख्या एक धावणी पूर्वसंख्या धावसंख्या होती ती 13 षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय आणि याच्या माध्यमातून पंचांना क्रॉस करून राईट टर्म राऊंडचा मारा करतोय. 27 धावांचे एक मापक लक्ष चव्हाण आव्हानाचा पाठलाग करताना एक सलामी जोडी देखील आपण मैदानावर पाहतोय. या ठिकाणी मात्र निश्चित थोडासा दिशाहीन चेंडू आपण पाहतोय. आउट ऑफ लेग स्टंप खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्पेअर मारा 50 समांतर धाव मिळते अवांतर धावसंख्या एक दोन पुढे सकते धावसंख्या होते ती 14. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतोय. चेंडू शॉर्ट मिडविकेटला जातोय. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न आणि प्रयत्नामधून मात्र असफल होताना फलंदाज दयाननीला आपण पाहतोय आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचू शकला नाहीये आणि फलंदाज धाव स्वरूप या ठिकाणी बाद होतो. पहिला मात्र एक धावांची संख्या धावसंख्या 15 वर पोहोचते. नेक्स्ट नो बॅट्समन उत्कृष्ट सांगता आपण पाहतोय आणि त्याच्या माध्यमातून नेक्स्ट टाइम फटका मात्र एक धाव केली जाते. या ठिकाणी बघा खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार देखील येतोय. बघा आपल्याकडे बॅलन्स फार कमी आहे आणि खर्च देखील आपण फार कमी करायचा असतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण व्यवस्थित केलं जात नाही. वारंवार चुका आपण मैदानामध्ये देखील पाहतोय आणि चुकीला माफी नाहीये. चौकारणी संख्या धावसंख्या 4 ने पुढे सरते धावसंख्या होते ती 20. आता 20साठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता असेल. या सामन्यामधून एक कमालीची कामगिरी देखील गुरुदत्त मानकुली संघाने केलेली आहे. 2016 ही स्पर्धा देखील मित्र आपण पाहिली होती. स्पर्धेमधून देखील या संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमधून साधली होती. अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झाला होता. मात्र महत्वाच्या सामन्यामधून अर्थातच मेगा फायनल मधून हा संघ पराभूत झाला होता. चौकार येतोय संदीपच्या बॅट मधून. समीकरण बदलते. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. वेलकम कमलाकर पाटील गावदी वडगर या संघाचे कॅप्टन उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. उत्तम खेळाडू देखील आहेत आणि तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. षटक क्रमांक दुसऱ्या सामन्यात 2 षटकांच्या संदीप तिसऱ्या षटकाला परंपरे वैयक्तिक पाहिलं आणि सांघिक तिसरं गोलंदाज संदीप. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. जवळ जवळ पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय श्री वेताल कोपर विजयाच्या उंबरठ्यावर गुरुदत्त मानकुली आणि पहिला चेंडू मात्र
थोडासा दिशाहीन चेंडू बघा स्क्वेअर मारा आपण पाहतोय आणि मित्र ज्या अशा प्रकारच्या धाबा असतात ते कुठेतरी संघाला पराभवाच्या खाईत घेऊन जाणारे असतात. पहिला चेंडू स्क्वेअर पंचांच्या समांतर धाव मिळते अवांतर येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी फक्त 2 धावांची गरज. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं तो चेंडूमध्ये चेंडूची गती कमी केली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील फलंदाज कमलाकर याचा आपण पाहिला होता. पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. पंचांचा लेग बाईचा इशारा 1 धावेचा निर्वाळा धावसंख्या 1 ने पुढे सकते. सामना इक्वल झालेला आहे बराबरीने झालेला आहे. विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धाव. तर बघूया 1 धाव संदीपच्या बॅट मधून कशा प्रकारचे येते. चौकार षटकार विजयी आणि वारंवार या ठिकाणी अवांतर धावेने मात्र या ठिकाणी विजय संपादित होते गुरुदत्त मानकुली संघाचं. हार्ड लक श्री बेताल कोपर अँड गुड लक